नमस्कार. आज पुष्पास किचनमध्ये आपण झटपट असे गुलाबजामुन कसे बनवणार हे बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया या झटपट आणि गोड रेसिपीला. त्यासाठी इथे मी हे गीटचं पॅक घेतलेलं आहे गुलाबजामुनचं 500 ग्रॅमचं. पण मी पूर्ण याचं नाही करणार आहे, मी अर्ध पॅकेट घेतलेलं आहे, म्हणजे 250 ग्रॅम घेतलेलं आहे मी इथे हे पीठ. आणि याचा आपल्याला उंडा बनवण्यासाठी आपण हे पाणी ठेवणार आहे. तर इथे हे 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे जास्त नाही, आपण थोडंसं कोमटच होऊ द्यायचं. त्यानंतर हे जे पीठ आहे याचे आपण हे चांगले गोळे थोडेसे फोडून घेणार जर असतील तर. आणि याला खूप कमी पाणी लागते, तर आपण एकदम थोडं पाण्यानेच हे भिजवून घेणार आहे चांगला. हे पीठ थोडंसं चिकट ऑलरेडीच असते, त्याच्याने आपल्याला हे जास्त पण पाणी यायला लागत नाही. आणि जर हे हाताला जास्त चिपकत असेल तर आपण इथे तुपाचा यूज करणार आहे. मी इथे हाताला हे थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि ते चांगलं मी हाताला लावून घेणार आणि मग उंडा भिजवून घेणार, म्हणजे हाताला हे जास्त लागणार पण नाही आणि आपला उंडा पण चांगला मऊसूत बनेल. तर तुम्ही बघू शकता आपला उंडा रेडी झालेला आहे. तर आता आपण आपले गुलाबजामुनचे छोटे छोटे गोळे बनवायला स्टार्ट करू. त्यासाठी इथे मी हाताला असं थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्याने आपल्या हाताला हे चिपकणार नाही. आणि दोन्ही हातांनी चांगलं आपण थोडंसं प्रेशर देऊन असे चांगले याचे गोळे बनवून घेणार. आपण असे गोळे बनवले पाहिजे की ज्याला एवढासा क्रॅक नसणार, म्हणजेच ते आपले जेव्हा आपण तळतो तेव्हा फुटणार नाहीत. म्हणून तुम्ही याला जसा आकार पाहिजे तसा पण देऊ शकता. नॉर्मली आपण याला गोल करतो. तर अशाच प्रकारे आता आपण हे पूर्ण गुलाबजामुनचे गोळे बनवून घेऊ. आणि हे बनवताना जर तुम्हाला उंडा थोडासा मधात कोरडा वाटला तर तुम्ही पाण्याने त्या उंड्याला थोडंसं अजून चांगलं भिजवून घेऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे एकदम गोलसर आणि मऊ आणि प्लेन असे आपले गुलाबजामुन इथे आपण करून घेतलेले आहेत त्याचे गोळे. तर आपण इकडे साखरेचा पाक बनवून घेऊ. तर त्यासाठी इथे मी हे 1.5 ग्लास साखर घेत आहे. आपण 250 ग्रॅमसाठी ही 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे. आणि आपण जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी आपण यात टाकून घेणार आहोत. तर मी इथे हे 1.5 ग्लास पाणी देखील टाकून घेतलेलं आहे. आणि थोडंसं लो फ्लेममध्ये लो गॅसवर आपण हे होऊ देणार चांगलं. आता इकडे मी हे तूप टाकून घेत आहे. आपण गुलाबजामुन तळून घेऊ फास्ट त्यासाठी. तर गुलाबजामुन चांगले तळले गेले पाहिजे एवढं साधारणतः आपण तूप घेऊन घेणार. आणि तुम्ही बघू शकता आपलं हे तूप चांगलं कडक झालेलं आहे. यासाठी थोडंसं कडकच तूप लागते. आणि इकडे आपला साखरेचा पाकलाही 5 मिनिट झालेले आहेत. आपण हे मधामधातून थोडंसं फिरवतच राहायचं, म्हणजे ते खाली त्याला बूड नाही लागणार म्हणून. आणि आता हे होतच असताना आपण इथे विलायचीचा भुरका करून घेतलेला आहे, 3 ते 4 विलायचीचा. तो पण आपण या पाकामध्ये टाकून घेणार 5 ते 7 मिनिट झाल्यावर. इकडे आपलं तूप पण गरम झालेलं आहे. तर आता आपण यात चांगले गुलाबजामुन हे तळून घेऊ. हे आपण तो लो गॅसवरच चांगलं तळून घेणार, लो फ्लेमवरच. म्हणजे जास्त काळे पण नाही किंवा बूड पण नाही लागले पाहिजे, त्याच्याने आपण याला थोडंसं हलवतच राहायचं थोड्या वेळाने. आपण थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत याला चांगलं तळून घेणार आहोत. आता साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर हा असा थोडासा ब्राउनिश कलर याला स्टार्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघूनच तोंडाला पाणी सुटेल असे गुलाबजामुन आहे. अशाच प्रकारे आपण हे पूर्ण गुलाबजामुन तळून घेऊ असा कलर येईपर्यंत. आणि इकडे आता आपले साधारणतः 14 ते 15 मिनिट झालेले आहे. आणि हे थोडासा चिकट पण आपला पाक झालेला आहे. सो आता हे पाकात आपण जे तळून घेतलेले गुलाबजामुन होते ते टाकून घेणार. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा दिसत आहे हे गुलाबजामुन, गोलमटोर, आणि याचा सुगंध पण खूप छान सुटलेला आहे. आता हे आपण थोडेसं मुरू देणार 4-5 घंटे आणि नंतर हे खाण्यासाठी रेडी आहेत. तुम्ही हे गरमागरम सर्व करून पण, ज्याला जास्त गोड नसेल खायचं, पाकात जास्त मुरले नाही पाहिजे, ते तुम्ही गरमागरम पण खाऊ शकता. सो मी हे असं सर्व करून आता मी पण खाण्याला स्टार्ट करत आहे. आणि तुम्ही तुमच्या घरी असे गरमागरम गुलाबजामुन नक्की करा. आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.